नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा। आजचा विषय आपण सध्याला इलेक्शनचा पिरियड आहे। या इलेक्शन पिरियडमध्ये आता उलथापालथीला खरंच सुरुवात झालेली आहे आणि राजकीय उलथापालथ म्हणलं की ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारण्याचे बेडकासारखा उड्या मारण्याचा प्रकार पण आहे। चेहरे तेच परंतु पक्ष वेगवेगळा, परंतु आपणही विचार करणं गरजेचं आहे की आपल्या हक्केला धावून येणारा कोण माणूस आहे। कारण की आता तर सध्याला सोशल मीडियाला हक्काचा माणूस, कामाचा माणूस, निम्यारात्रीला धावून येणारा माणूस, आपला हक्काचा नगरसेवक, हे ते अनेक गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात। परंतु ह्या नुसत्या फक्त 15 दिवस किंवा 1 महिना चालणाऱ्या नसून ह्या 5 वर्ष आपल्याला तो नगरसेवक किती कामाचा आहे आणि आपल्या महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याने आपल्या हक्केला धावणारा कोण आहे आणि आपल्या भागात कोण काम करते। कारण की ही निवडणूक नगरपालिकेची तर आहेच, परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीसुद्धा दुसऱ्या टप्प्यात होणार आहे, त्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक आहे। त्यामुळं आपणसुद्धा आता काळजी घेणं गरजेचं आहे की खरंच हक्काचं आहे का किंवा आपल्या कामाचा माणूस आहे हे सुद्धा पारखून घेणं गरजेचं आहे। कारण की आजची पारख ही फार महत्त्वाची आहे। कारण की आज जर पाहिलं तर साधारणतः आपण पाहिलं असेल की ह्या पक्षातून त्या पक्षात जाण्यास तिकीट नाही भेटलं की तो पक्ष, चेहरे तेच पक्ष वेगवेगळे, परंतु त्यामुळं नवीन चेहऱ्यांनासुद्धा संधी देणं काळाची गरज आहे आणि त्यानुसार आपणसुद्धा पारखलं पाहिजे कोण आपल्या खरंच हक्काचा आणि कोण कामाचा आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही हे चॅनल चालू केलेलं आहे। आमच्या चॅनलचं नाव आहे राजकीय बोल। जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद। जय हिंद।